सप्रेम नमस्कार. मी इंद्रजित भालेराव सरांना पत्र लिहिलं कारण की त्यांची दोस्त कविता ही पुस्तकात कविता होती. मला ती खूप आवडली, त्याच्याने मी त्यांना पत्र लिहिलं. प्रज्ञा काकडे परभणी जिल्ह्यातल्या रायपूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत शिकते. घरी असलेलं बकरीचं पिलू आजोबांनी कापल्यामुळे तिला वाईट वाटलं आणि तिनं कवी इंद्रजित भालेरावांना पत्र लिहिलं. याच शाळेतली 8वीची विद्यार्थिनी वैष्णवी मस्केनं आतापर्यंत 40 लेखकांना अशी पत्र लिहिली आहेत. मी लिहिलेले कविता, लेख किशोर मासिकात, गोदातीर समाचारात प्रकाशित झाले आणि आम्ही कविता संमेलनात सुद्धा गेलेलो आहोत. तिसरीत असताना परभणीच्या साहित्य संमेलनात गेलो होतो आणि 2021ला आम्ही मंठा येथे झालेल्या कविता संमेलनात गेलो होतो. रायपूरच्या शाळेतील ही मुलं आपणहून थेट लेखकांना पत्र लिहायला लागली असं नाही. शिक्षक माधव गव्हाणे यांनी 2016 पासून वाचनाचा उपक्रम सुरू केला आणि तिथून बदल दिसायला लागला. मी जेव्हा 16ला आलो त्यावेळी आमच्या शाळेची परिस्थिती फार म्हणजे शिक्षकांची खूप कमतरता होती. 2-2 वर्ग एकट्याला सांभाळावी लागायची आणि मुलंची संख्या जवळपास 70-72 असल्यामुळं मुलांना अभ्यासक्रम तर शिकवणं गरजेचंच होतं, परंतु त्यांना अजूनही गोष्टीची आवड लागली पाहिजे, वाचनाची आवड लागली पाहिजे. कारण एकदा त्यांना वाचनाची आवड लागली तर ते स्वतःहून अभ्यासाला लागतील, म्हणजे अध्ययनाला ती एक पूरक गती होईल असं वाटलं. म्हणून त्यांना किशोर किंवा इतर कुठल्याही मासिकातील किंवा मला जे वाचनातून चांगली कथा आवडली त्या कथा मी मुलांना वाचायला सांगायला सुरुवात केली. आतून बाहेरून स्वच्छ असणारी, मला अजिबात हालचालही. पण विद्यार्थ्यांमध्ये पाठ्यपुस्तकांशिवाय अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्याचं आव्हान गव्हाणे सरांसमोर होतं. मुलं मोठा माणूस काय सांगतो याच्यापेक्षा मोठा माणूस कसा वागतो यातून शिकत असतात. हे ग्रेटा थुनबर्गनं त्यावेळेस सांगितलेलं होतं. आपण फक्त सांगितल्यानं हे परिवर्तन होणार नाही. मी स्वतःच खूप सांगायचो, मी वर्गामध्ये थोडा लय फरक पडायचा, परंतु दुपारच्या सुट्टीमध्ये मग मीच पुस्तक घेऊन बसायला लागलो. आजूबाजूला पुस्तकं असे ठेवून दिली, इथे एक, तिथे एक, तिथे एक, तिथे एक. मग आता सरच जर आपले वाचत बसलेत तर मुलं सुद्धा यायला लागली. हळूहळू ही संख्या वाढायला लागली. एकाने एक दुसराही मित्र वाचायला लागला. मुलांचा प्रतिसाद वाढायला लागल्यानंतर गव्हाणे सरांना पुस्तकांची चणचण भासू लागली. मग त्यांनी सोशल मीडियावर या उपक्रमाची माहिती पोस्ट केल्यावर मदतीचे हात पुढे आले. इतर पुस्तकं मला वाचनाची स्वतःची आवड असल्यामुळं माझं संकलन बरंचसं होतं. त्यातील मी पुस्तकं आणत होतो. प्रत्येक शाळेला जवळपास किशोर मासिक येत होतं. मग किशोर मासिक हळूहळू मी ते वाढवत गेलो आणि झालं असं की वाचनामुळं शब्दांचा साठा वाढला म्हणजे लेखन अभिव्यक्ती मुलांची वाढली आणि यातून मग मी ते लेखन समाज माध्यमाच्या माध्यमातून इतरत्र पाठवायला लागलो. बऱ्याचशा लोकांना ते आवडायला लागलं. यातून हळूहळू दातेसुद्धा तयार झाले. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार तशी पुस्तकं मुलांना वाचायला दिली जाऊ लागली. म्हणजे 1ली-2रीच्या विद्यार्थ्यांना चित्रांची पुस्तकं आणि वरच्या इयत्तेसाठी चरित्र, आत्मकथा अशी पुस्तकं दिली जाऊ लागली. वाचणारी मुलं मग कविता, लेख यावरची त्यांची प्रतिक्रिया संबंधित लेखकाला पत्र स्वरूपात पाठवू लागली. जे काही मत आहे बोल मनातले, म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं, वाईट वाटलं, काय वाटलं, हे संबंध गोष्टी विद्यार्थी आमची लिहायला लागली आणि त्यांचा पत्ता मागून त्यांना त्या पत्त्यावरती पत्र पाठवायला आम्ही लागलेलो आहोत. डॉक्टर आह साळुंखे, इंद्रजित भालेराव, जयंत नारळीकर, रारम बोराडे अशा अनेक लेखकांनी विद्यार्थ्यांच्या पत्रांवर उत्तर दिली आहेत. नाशिक उदगीर इथल्या साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी कवितांचं सादरीकरण केलं. वाचनातून मुलांमध्ये बदल होऊ लागले. या उपक्रमामुळे विद्यार्थीच नव्हे तर घरातली मंडळीही वाचायला लागली. नीता शेख याच शाळेत तिसरीत शिकते. तिची कविता किशोर मासिकात छापून आल्यानंतर तिचे आजोबा शेख जलील हे वाचनाकडे वळले. आमच्या मुलीच्याही एक कविता आणि एक चित्र किशोर मासिकात प्रसिद्ध झालं, जे मासिक जे तर महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जातं. मग सरांनी मला एक दिवस फोन लावून अभिनंदन केलं माझं. मग सर मी शाळेमध्ये गेलो, मला ते पुस्तक दिलं. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये तुमच्या निदाचे एक कविता आणि एक चित्र प्रकाशित झालं.
आणि त्यांनी मला सांगितल्याबद्दल मग मी ते पुस्तक मला भेट म्हणून दिलं. हे तुमचं भेट आणि तुम्ही अवश्य वाचा. मी वाचलं. शेख जलील आता दररोज 2-3 पानं वाचतात. सध्या ते महात्मा फुले यांनी लिहिलेलं गुलामगिरी हे पुस्तक वाचतायत. पाठ्यपुस्तकाच्या बाबतीत एक साधन म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. शिक्षण ही खूप मोठी संकल्पना आहे, त्यामध्ये अनेक साधनं आहेत. त्यामध्ये पुस्तक हे महत्त्वाचं आणि विश्वसनीय साधन मला वाटतं. आमच्या इकडे एक म्हण आहे की दराची माती दराला पुरत नाही. थोडक्यात एक खांब किंवा लाकूड रोवायचं असेल घर बांधण्यासाठी तर आपल्याला खड्डा करावा लागतो, आणि खड्डा केल्याच्या नंतर काढलेलीच माती त्यात टाकतो, तेवढ्यानंच ते बुजवतो म्हटलं तर ते पक्क होत नाही. त्याला जर पक्क करायचं असेल तर आपल्याला इकडली माती दगड गोटी टाकून त्याला ठेचावं लागतं, ठासावं लागतं, तेव्हा ते चांगल्या पद्धतीने पक्क होतं. चांगला माणूस घडवण्यासाठी पुस्तकं गरजेची असतात आणि म्हणूनच शासनाने प्रत्येक शाळेला ग्रंथालय द्यायला हवं असं ते आवर्जून सांगतात.